तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे पीर इमाम बाशा व खंडेपीर बाशा उरूस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। दिनांक 19 एप्रिल रोजी संदलची गावातून सर्व धर्मीयांनी मिळून अत्यंत आनंदाच्या वातावरणात वाजत गाजत इमाम बाशा दर्गापर्यंत मिरवणूक काढली। तर दुसऱ्या दिवशी उरूस कमिटी व गावकरी यांच्याकडून खीर प्रसाद म्हणून देण्यात आली व शेवटच्या दिवशी म्हणजेच दिनांक 21 एप्रिल रोजी जवाहर महाविद्यालयाच्या मैदानात भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते। इमाम बाशा उरूस कमिटी व गावकऱ्यांच्या वतीने एकूण 50 कुस्त्या नेमण्यात आल्या होत्या। यामध्ये महिला पैलवानांची कुस्ती प्रेक्षणीय होती। यावेळी महाराष्ट्रातील अनेक मल्लांनी आपले कुस्ती कौशल्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवून दिले। तसेच शेवटच्या कुस्तीमध्ये विजयी होणाऱ्या पैलवानास चांदीची गदा व रोख बक्षीस देण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अणदूरचे सरपंच रामचंद्रदादा आलुरे हे होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री महेंद्र काका धुरगुडे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, मारुती खोबरे गुरुजी, महादेवप्पा आलुरे, दीपकदादा घोडके, महादेवप्पा मुळे, साहेबराव घुगे, दयानंद मोडके, सर्जेराव जवळगे, बबलू सूर्यवंशी, अतुल जगताप, मच्छिंद्र क्षीरसागर, अजित जुनेदी, बसवराज गोवे तसेच पंढरपूरचे अब्दुल शेख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमासाठी पंच म्हणून पैलवान सुंदर जवळगे, शामराव गायकवाड, गुरुनाथ मिटकरे, कंटुमामा करपे, रुबाब शेख, गुरुनाथ गायकवाड, लक्ष्मण घुगे, सैफन शेख, वसंत बर्वे, म्हाळाप्पा गळाकाटे, मार्तंड मोकाशे यांनी काम पाहिले। तसेच इमाम बाशा खंडेपीर बाशा उरूस कमिटीचे मलंग भैया शेख, अकबर शेख, इमाम शेख, मोहम्मद शेख, युनुस शेख, समीर नदाफ, असलम शेख, महफूज शेख, दर्गाचे मुजावर, मेहबूब मुजावर, सादिक मुजावर, आमिर मुजावर, अल्लाउद्दीन मुजावर, शब्बीर शेख, समीर पिंजारी, तोफिन नदाफ यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले। सर्वांनी ठरवलं असं काहीतरी आपण बी समाजाला देणं पडतो आणि समाज एकवटण्यासाठी सर्व आमच्या गावामध्ये अणदूर गावामध्ये कुस्तीची परंपरा खूप मोठी आहे। तर आमचाही खारीचा वाटा असावा म्हणून इमाम बाशा आणि खंडेपीर बाशाच्या उर्सच्या निमित्तानं आम्ही सगळे उर्स कमिटी त्यात सगळे आमचे म्हणजे सर्व धर्माचे स्वयंसेवक त्यामध्ये काम केले आणि सर्वांनी मिळून ठरवलं की आपण कुस्त्या घेऊयात। त्यासाठी श्याम गायकवाड असतील, परत मार्तंड मोकाशे असतील, सुंदर जवळगे असतील, साहेब असतील, दीपक घोडके असतील, इमामबाई असतील, अकबरबाई शेख असतील, परत तुमचे आम्ही मोहम्मदबाई असतील, गुरु मिटकरे, गुरुनाथ गायकवाड, सगळे तुम्ही कोणाचं नाव जर विसरलं असेल तर म्हणजे सगळ्यांनी मिळून त्या कुस्तीचं नियोजन केलं आणि मला वाटतं आता चांगल्या कुस्त्या झाल्या असं सगळ्यांचं मत आहे। आणखीन काही आमच्याकडून काही अपेक्षित असेल तर आम्ही पुढच्या वर्षी नक्कीच अपेक्षा चांगलं करू। खंडोबाच्या यात्रेच्या निमित्ताने साहेबांनी आणि माझ्या खांद्यावर गदा दिली, कायमस्वरूपी गदा ही कायमच ठेवणार आहे असं मी सगळ्यांच्या समोर जाहीर सांगतो। आणि आपल्या गावातलं आता सध्या आपल्या तालमीत 50 ते 60 ही मुले आपल्या हातात तयार होते। मार्तंड मोकाशे मी आणि साहेबाचं आणि धनराजमुळे यांचं भरपूर आम्हाला सहकार्य असल्यामुळं आम्हाला कुणाही गोष्टीचं काम काही कमी पडत नाही। कुस्ती खूप महागडी झाली आहे। गोरगरिबांच्या घरामध्ये कुस्ती खेळणं खूप अवघड झालं। तर सर्व माझ्या मुस्लिम बांधवांचे त्यांनी खूप मोठं साहस केलं, त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद देतो, खूप आभार मानतो। आज कुस्ती ही श्रीमंताचा खेळ झाला आहे, पण तरीसुद्धा सर्व गरीब पैलवान शोधून त्यांना उत्तेजन देण्याचं काम या कमिटीने केलेलं आहे। त्याबद्दल त्या कमिटीचे मी धन्यवाद मानतो, त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि याही पुढं त्यांनी खूप मोठं असंच काम अणदूरमध्ये करावं। आदरणीय आलुरे गुरुजी यांनी कुस्ती याचं खूप मोठं समीकरण होतं या गावाला। गोरगरिबावर अन्याय करण्यापेक्षा, मनगटशाही करण्यापेक्षा गोरगरिबाच्या मागे उभे राहा हे गुरुजीची शिकवण यांनी स्वीकारले, त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो। टी न्यूज मराठीसाठी अकबर शेख, अणदूर, तुळजापूर।